गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती सुद्धा इंग्रजीमध्ये. कशामध्ये? इंग्रजीमध्ये. मला माहिती आहे सर्व शब्द तुम्हाला कळणार नाहीत, पण कुठंतरी आपल्याला इंग्रजीची सुरुवात करायची आहे, बरोबर की नाही? कधीतरी आपल्याला इंग्रजी समजायलाच पाहिजे ना. आपली राष्ट्रभाषा कोणती आहे रे? राष्ट्रभाषा कोणती? हिंदी. आणि आपली भाषा कोणती आहे? मराठी, बरोबर आहे. पण इंग्रजी भाषा सगळीकडं प्रचलित आहे. जास्तीत जास्त जे कार्यालयीन कामं होतात ते इंग्रजी भाषेत चालतात. त्याच्यामुळे आपल्याला इंग्रजी आलं पाहिजे. तर मी गोष्ट सांगायला सुरुवात करू. ओके, रेडी? चला. तर गोष्टीचं नाव आहे द बिग अँड द स्मॉल. बिग म्हणजे काय? जोरात बोला. बरोबर आहे. बिग म्हणजे आणि स्मॉल म्हणजे छोटा, लहान, बरोबर आहे. तर गोष्टीचं नाव आहे द बिग अँड द स्मॉल, म्हणजेच मोठा आणि छोटा किंवा मोठा आणि लहान. समजलं? छोटा म्हणजेच लहान. आलं लक्षात? तर बघा, देअर लिव्ड अ माऊस ॲट द फूट ऑफ द बिग माउंटन. मला सांगा माऊस म्हणजे काय? कोणाला माहिती माऊस म्हणजे? बरोबर आहे. माऊस म्हणजे काय? उंदीर. आणि माउंटन म्हणजे कोण रे? कोण? बरोबर आहे. माउंटन म्हणजे कोण? पर्वत, डोंगर बोलतो ना आपण. तर देअर लिव्ड अ माऊस ॲट द फूट ऑफ द बिग माउंटन, म्हणजे एका डोंगराच्या पायथ्याशी एक उंदीर राहत होता. एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी द माउंटन सॉ विथ पिटी द स्मॉल क्रिएचर रनिंग हिअर अँड देअर. पर्वत बघायचा, डोंगर बघायचा की तो उंदीर, छोटासा क्रिएचर म्हणजे छोटासा प्राणी उंदीर, इकडे तिकडे फिरताना माउंटन त्याला रोज बघायचा. आणि मग वन डे, एके दिवशी, ॲज द माऊस इमर्ज फ्रॉम हिज होल, एके दिवशी उंदीर त्याच्या होलातून किंवा छिद्रातून बाहेर पडताच द माउंटन शेड, पर्वत म्हणाला किंवा डोंगर म्हणाला. काय म्हणाला बघा उंदराला? यू पुअर क्रिएचर. पुअर म्हणजे काय रे? पुअर पुअर म्हणजे माहिती आहे काय? नाही माहिती ना. पुअर म्हणजे गरीब. पुअर म्हणजे काय? गरीब. आणि क्रिएचर म्हणजे प्राणी. तेव्हा बघा डोंगर काय म्हणाला उंदराला? यू पुअर क्रिएचर, अरे गरीब प्राण्या. हाऊ स्मॉल यू आर. स्मॉल म्हणजे काय? बरोबर आहे. हाऊ स्मॉल यू आर म्हणजे तू किती छोटा आहेस. अरे गरीब प्राण्या, तू किती छोटा आहेस. द माऊस रिप्लाइड. आणि मग असं बोलल्यानंतर माऊसने उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ माय साईज. अडचण काय आहे? समस्या काय आहे? माझ्या आकाराबद्दल तुम्हाला काही समस्या आहे का? मी छोटा आहे, बरोबर आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, मी छोटा आहे. पण माझ्या आकाराचा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? त्यावेळी द माऊस रिप्लाइड, व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ माय साईज. द माउंटन शेड, सी हाऊ बिग आय एम. आणि मग ज्यावेळी उंदीर म्हणतोय की माझ्या आकाराचा तुम्हाला काही समस्या आहे का, त्यावेळी डोंगर काय म्हणतोय बघा, सी हाऊ बिग आय एम. बघ मी किती मोठा आहे. बिग म्हणजे मोठा, बरोबर की नाही? तर सी, बघ मी किती मोठा आहे. आय कॅन विथस्टँड अँड बिग वाइंड्स अँड क्लाउड्स नी बिफोर मी. तो काय सांगतोय बघा उंदराला की मी आय कॅन स्टँड अँड बिग वाइंड्स अँड क्लाउड्स नी बिफोर मी. मी स्वतःहून स्टँड म्हणजे काय? स्टँड म्हणजे काय रे? स्टँड म्हणजे काय? आपण बोलतो ना स्टँडअप. स्टँडअप म्हणजे काय?
हां, मग स्टँड म्हणजे काय? उभे राहणे. समजला? आय कॅन स्टँड म्हणजे मी उभा राहू शकतो. आणि आणखी काय तो सांगतोय, आणखी काय बोलतोय बघा, बिग वाइंड्स अँड क्लाउड्स नी बिफोर मी, म्हणजे वारा ढग, वाइंड वारा, क्लाउड ढग काय करतात? नी बिफोर मी माझ्या समोर गुडघे टेकतात. नी म्हणजे गुडघा. समजलं? मोठमोठे मोठमोठे वारा ढग माझ्या पुढं काय टेकतात? गुडघे टेकतात. काय टेकतात? गुडघे टेकतात. का? मी मोठा आहे म्हणून. हां, पुढं काय झालं बघा, ही ॲडेड बिग थिंग्स हॅव बिग ॲडव्हान्टेज. मग तो आणखी पुढं सांगतोय की मोठ्या वस्तूंचे मोठे फायदे असतात. काय असतात? मोठ्या वस्तूंचे मोठे फायदे असतात. आणि तू किती छोटा आहेस असं तो डोंगर त्या उंदराला म्हणतोय. त्याच्यानंतर द लिटल माऊस सेड हमली, आणि मग मात्र हमली म्हणजे नम्रपणे, नम्रपणे उत्तर देतोय कोण? उंदीर. काय उंदीर देतोय बघा उत्तर, येस आय ॲग्री यू आर बिग. हो मला माहीत आहे, मी सहमत आहे, मला माहीत आहे की तू कसा आहेस? बिग आहेस. बिग म्हणजे, बिग म्हणजे काय? बरोबर आहे, मला माहिती आहे. उंदीर सांगतोय की मला माहिती आहे की तू मोठा आहेस, मी सहमत आहे, मला म्हणजे ते मान्य आहे की तू मोठा आहेस. बट परंतु कॅन यू स्टॉप मी फ्रॉम ड्रिलिंग होल्स राईट ॲट युअर फूट. तू मोठा आहेस माझ्यापेक्षा, पण तुझ्या पायथ्याशी होल पाडण्यापासून म्हणजे छिद्र पाडण्यापासून तू मला स्टॉप करू शकतोस, थांबू शकतोस. हा, तू मोठा आहेस मी मान्य करतोय, पण तुझ्या पायथ्याशी जर मी छिद्र पाडलं, मी तुझ्या पायथ्याशी राहतो ना, म्हणजे मी छिद्र पाडलं ना तुझ्या पायथ्याशी पर्वताला. हा, पण तू मला रोखू शकतोस का? तू मला थांबवू शकतोस? मी जरी तुझ्या पायथ्याशी किती मोठा होल पाडला तरी तू माझं काहीही बिघडवू शकत नाही. असं उंदीर ठामपणे त्या पर्वताला किंवा डोंगराला अगदी ठामपणे त्याच्या समोर बोलतोय. हां, त्याच्यानंतर मात्र द माउंटन वॉज असेम्ड ॲट इज प्राईड, आणि मग मात्र माउंटनला लाज वाटली. काय वाटली? लाज. काय वाटली? लाज वाटली. कारण त्याला माहिती आहे आपण जरी किती मोठे असलो तरी या छोट्या उंदराचा आपण काही बिघडवू शकत नाही, कारण आपण फक्त आकाराने मोठे. आपण काय करू शकतो का? हालचाल वगैरे करू शकतो का? आपण आपली हालचाल आपण करू शकत नाही. करू शकतो आपण? कोणत्या प्रकारची हालचाल करू शकतो का? पर्वत हलू शकतो का? तो जसं आहे तसंच जागेवर राहतो, तो काहीच करू शकत नाही. आणि म्हणून त्याला आपली लाज वाटली. आणि म्हणून लक्षात ठेवा, टिनी थिंग्स हॅव देअर ओन व्हॅल्यू. छोट्या छोट्या गोष्टीचं सुद्धा स्वतःचं असं काय असतं? महत्त्व असतं. काय असतं? किंमत असते, महत्त्व असतं. छोट्या वस्तू आहेत म्हणून का त्यांना किंमत नसते का? त्यांना सुद्धा किंमत असते. बरोबर की नाही? गोष्ट समजली? मग आता मला सांगा, प्रश्न पहिला, उंदीर कोठे राहत होता? पण बिलात कुठे? बिलात राहत होता ते मला पण माहिती आहे. बिल कुठं होता? जोरात बोल, जोरात बोल, आवाज नाही आला. डोंगराच्या खाली नव्हता. हो, अरे हो, डोंगराच्या कुठे होता? हां, पायाजवळ म्हणजे पायथ्याशी. बरोबर आहे, डोंगराचं पायथ्याशी त्याचं छिद्र होतं. बरोबर आहे. मला सांगा, आपल्या गोष्टीतला जो उंदीर आहे, आपल्या गोष्टीतला जो उंदीर आहे तो कसा आहे? मला सांगा, घाबरट आहे का हुशार आहे? हां, हुशार आहे. कशावरून तो हुशार आहे सांगा मला? तुम्हाला कशावरून समजलं की तो हुशार आहे? हां, कशावरून तुम्हाला समजलं? मला पण मान्य आहे तो हुशार आहे. आपल्या गोष्टीतला हा उंदीर हुशार आहे हे मला पण मान्य आहे. पण तो हुशार आहे कशावरून? हां, ज्यावेळी उंदरानं त्याला चिडवलं की तू खूप छोटा आहेस, तो घाबरला का रे? घाबरला. त्याने मान्य केलं मी छोटा आहे.
पण उंदराला डोंगराला सरळ सरळ प्रश्न विचारला, मी छोटा आहे पण तुला माझ्या आकाराचा काय एवढा प्रॉब्लेम झाला आहे? विचारला की नाही? शांत बसला का? एखादा माणूस कसा आपल्यापेक्षा जर मोठा कोण असेल तर आपण लगेच घाबरतो, पण उंदीर मात्र घाबरला नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा घाबरायचं नाही. उत्तर द्यायचं, कोण आलं कोणी काय प्रश्न विचारला अजिबात घाबरायचं नाही. काय द्यायचं? उत्तर द्यायचं. समजलं?